नमस्कार. MS चॅप्टर GKवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न क्रमांक 1. नागपूर जिल्ह्याच्या आयुक्तालयात किती पोलीस झोन आहेत? ऑप्शन आहेत A 3, B 4, C 5 आणि D 6. या प्रश्नाचे उत्तर आहे बघा C 5. प्रश्न क्रमांक 2. नागपूर जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत? ऑप्शन आहेत A 4, B 5, C 6 आणि D 7. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा A 4. प्रश्न क्रमांक 3. नागपूर जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? ऑप्शन आहे A 11, B 12, C 13 आणि D 5. प्रश्नाचे उत्तर आहे B 12. प्रश्न क्रमांक 4. नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहेत? ऑप्शन आहे A भंडारा गोंदिया, B वर्धा, C चंद्रपूर आणि D गडचिरोली. प्रश्नाचे उत्तर आहे A भंडारा गोंदिया. प्रश्न क्रमांक 5. नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? ऑप्शन आहे A रामटेक, B नागपूर ग्रामीण, C काटोल आणि D कामठी. प्रश्नाचे उत्तर आहे A रामटेक. प्रश्न क्रमांक 6. नागपूर जिल्ह्याच्या स्थापनेस कोणत्या साली 300 वर्ष पूर्ण झाली? ऑप्शन आहे A 2000, B 2003, C 2002 आणि D 2001. प्रश्नाचे उत्तर आहे C 2002. प्रश्न क्रमांक 7. नागपूर पहिला डिजिटल जिल्हा कोणत्या वर्षी बनला? ऑप्शन आहे A 2016, B 2017, C 2018 आणि D 2019. या प्रश्नाचे उत्तर आहे A 2016. प्रश्न क्रमांक 8. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? ऑप्शन आहे A 10, B 14, C 11 आणि D 12. अचूक उत्तर आहे B 14. प्रश्न क्रमांक 9. नागपूर जिल्हा कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे A संत्री, B चिक्कू, C केळी आणि D सफरचंद. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A संत्री. प्रश्न क्रमांक 10. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख रब्बी पिके कोणती आहे? ऑप्शन आहे A गहू, B ज्वारी, C हरभरा आणि D यापैकी सर्व. प्रश्नाचे उत्तर आहे D यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 11. नागपूर जिल्हा कोणत्या नदीकाठी वसले आहे? ऑप्शन आहे A नाग, B कन्हान, C पूर्णा आणि D काटेपूर्णा. प्रश्नाचे उत्तर आहे A नाग. प्रश्न क्रमांक 12. नागपूर जिल्ह्याचे हवामान कसे आहे? ऑप्शन आहे A उष्ण, B कोरडे, C थंड आणि D उष्ण व कोरडे. अचूक उत्तर आहे D उष्ण व कोरडे. प्रश्न क्रमांक 13. नागपूर जिल्ह्यातील दीक्षाभूमी का प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे A ऐतिहासिक किल्ल्यासाठी, B बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी, C कापूस उत्पादनासाठी आणि D नागरी योजनेसाठी. अचूक उत्तर आहे B बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी. प्रश्न क्रमांक 14. नागपूर जिल्ह्यातील
रामटेक हे ठिकाण कोणत्या काव्याशी संबंधित आहे? आपले ऑप्शन आहे ए महाभारत, बी रामायण, सी योगसूत्र आणि डी कथा. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी रामायण. प्रश्न क्रमांक 15. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? आपले ऑप्शन आहे ए कन्हान, बी गोदावरी, सी गंगा आणि डी तापी. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए कन्हान. प्रश्न क्रमांक 16. नागपूर जिल्हा कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन आहे ए मध्य प्रदेश, बी महाराष्ट्र, सी गुजरात आणि डी राजस्थान. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा बी महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.